दुसऱ्या षटकासाठी गौरव जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल इथे जर पाहिलं तर चांगल्या लेंथवरती पाहायला मिळाला तर नाही म्हणता येणार. इथे वाईटचा इशारा आला पंचांच्या द्वारे. पंच महेंद्रजी घरेल आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. आतापर्यंत जर विचार केला तर चांगली कामगिरी राहिली आहे. आजचा दिवस आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसामध्ये देखील आपण जर पाहिली तर चांगली सुरुवात झाली आहे. आखूड टप्प्याचा बॉल होता. इथे जर पाहिलं गोल्डन स्पॉटवरून जी उचली मिळाली ना खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ही उचली पाहायला मिळते. बेस्ट अँड बेटर म्हणून ही लाईन ओळखली जाते. ही लाईन क्रिकेटच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलीत ना तर खूप चांगल्या पद्धतीने लाईन म्हणून ओळखली जाते आणि ती सध्या लाईन गौरव जाधवच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न चालवलाय. सक्सेसफुल ठरलाय. बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. येतो षटकार 6. देवा गजानना करीतो मी याचना देवाजिया मंगल दिना मान डुलवीत नाचत छंछना रे गौरीच्या नंदना मान डुलवीत नाचत छंछना रे गौरीच्या नंदना. थँक्यू. विकास किरकिराच्या बॅटमॅनना आलाय सिक्सर. आखूड टप्प्याचा बॉल होता. जैसी गेन वैसी नसीहत या बॉलवरती आपण पाहिली तर षटकार ठोकलाय विकासच्या बॅटमधना. पुढील बॉल यावेळी पुढे फेकण्याचा प्रयत्न चालवलाय. अतिरिक्त आपण जर पाहिला तर अतिरिक्त धाव आली आहेत. आपण जर पाहिलं तर चांगली लेन म्हणता येणार नाहीये. ऑफ साईडच्या खूपच बाहेर आणि पंचांना इथे एक्सरसाइजचा मोका या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर विचार केली तर फलकावरती जाऊन पोहोचते म्हणजे 15 रन्स ऑन दी कार्ड. 15 धावा. सन्माननीय विराज वरटा आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपैतवा जांभूलपाडा इथून बिलॉंग करतायत. विराज वरटा आपण उपस्थित झालात. आपल्याला सन्मानपूर्वक मानपूर्वक विनंती करेन आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हा. 2 धावा आल्या. दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 17 रन्स ऑन दी कार्ड. 17 धावा या फलकावरती आहेत. सेकंड षटक हे गौरव जाधवच्या माध्यमातून हाताळत चाललंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न इथे होत असताना पाहायला मिळेल फलंदाजाच्या माध्यमातून. लेंग जर पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीने हाताळून झालेत. ब्लॉक होलमध्ये बॉल खोलवर टप्प्याची जी डिलिव्हरी असते ना लोअर फुल टॉस ज्या प्रकारे बॉल असतो ना ती लाईन इथे सध्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने आखूड टप्प्याचा बॉलला खेळण्याचा प्रयत्न चालवला. इथे थोडेसे फॉर्मलिंग झाले आहेत आणि चेंडू अडवणं मुश्किल आहे. बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. लॉंग स्टॉप रिझनला आलाय चौकार. 4. थँक्यू. या चौकाराने धावसंख्या आपण जर पाहिली तर बॅटिंग करणाऱ्या टीमची टोटल धावसंख्या ही जर पाहिली तर 21 या आकड्यावरती आपण धावसंख्या पाहतोय. सुंदरसं वातावरण रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपण वातावरणाच्या मैदानामध्ये आपण पाहतोय. शॉर्ट बॉलचा वापर इथे केला गेला आहे. चांगला बॉल इथे म्हणता येईल. षटकाची जळे समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्तीला आलाय. 2 षटकांचा अखेर धावसंख्या 21 या आकड्यावरती. या स्पर्धेचा विचार करायला हवाय. अगदी ही स्पर्धा जर पाहिलीत ना वातावरणाच्या मैदानामध्ये सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आणि रोमहर्षक उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहेत. एक नाही आपण जर पाहिले तर 5 दिवस नाही 10 दिवस नाही एकंदरीत 1 महिना आणि त्यापेक्षा जास्त या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत रुपयाची पागी असतील आणि त्यांच्याच कर्तृत्वाखाली जर पाहिलं तर आयोजक समिती असतील त्यांच्या माध्यमातून हे नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 महिन्यापेक्षा जास्त मेहनत घेतली आणि त्या मेहनतीला इथे रंगत आली आहे आणि पहिला दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने लढला आहे. इथे ऐकूया एक धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. येऊ गया और यू आया. थँक्यू सो मच. आणखी गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची गणना केली जाते ते विद्यमान राजेशजी घरत या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल विद्यमान उपसरपंच शिवनसाई संजयजी घरत आणि त्यांच्या समवेत सनिकेत आणि राहुल यादव लैला यांना सुद्धा आपण पाहू शकाल. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मानपूर्वक
आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावा. व्हेरी वेलकम. आई गावदेवी भादानेपाडा 51-17 माजी आमदार चषक सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू यू मिस्टर शाहिद. लॉफ करण्याचा प्रयत्न इथे मिस टायमिंग स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षकाला निवडलंय, कुठली चूक करणार नाहीयेत. पहिल्याच बॉलवरती ऋषिकेशने मिळवून दिले विकेट. खेळाडू तंबूच्या आसराला बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. अतिशय भरदार मॅच मैदानामध्ये दोन संघांच्या विरोधात. एका बाजूने टीम आपण पाहतोय जय शिवराज जांभूलपाडा आणि त्यांच्याच विरोधात आई गावदेवी बेलवाडी. ही लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल. ऋषिकेश गोलंदाजी मार्गवरती राईट आर्म वर विकेटने. खोलवर टप्प्याची डिलिव्हरी चांगल्या पद्धतीने फर्निचर होते डिस्ट्रॉय. विकेटचं होईल पतंग. खेळाडू तंबूच्या आसराला बॅक टू दी पवेलियन. खेळाडू बाद गॉन. थँक्यू. सन्माननीय आदरणीय सन्माननीय श्रीजी सालकर उपाध्यक्ष वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे तिथे उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आगदम स्वागतम सुस्वागतम. शिवनशी गावातून सन्माननीय राजेशजी गरज असतील त्यांच्या सोबतीने, संजयजी गरज असतील त्यांच्या सोबतीने आपण जर विचार केला तर राहुल यादव लैला हे देखील उपस्थित झाले. त्यांचंही करूयात. पण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. वेलकम. आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित झाले आहेत. मुलाचं योगदान काढून त्याकरिता आपलं धन्यवाद. खोलवर टप्प्याची डिलिव्हरी चांगल्या पद्धतीने इथे षटक राहिले ऋषिकेश. खूप चांगल्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर पहिल्या दोन बॉलवरती विकेट मिळवून दिली गेली होती. हॅट्रिकची जरूर संधी निर्माण झाली होती परंतु ती दबवली जात नाहीयेत. अगदी आपण जर इथून पाहिलं तर 3 चेंडू फेकून झाल्यात. धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच धावसंख्या 21 रन्स ऑन दी कार्ड. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक गौरव आल्यात पुढे. त्याच्या माध्यमातून जोपर्यंत क्षेत्ररक्षण झालंय तोपर्यंत दुसरी धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव पाहता इथे कंप्लीट केली जाते. दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या वाढील जाऊन पोहोचेल फलकावरती ती म्हणजेच 23 रन्स ऑन दी कार्ड. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स बाताणीपाडा 5117 आयोजित माजी आमदार चषक 2025 आपण सर्वजण पाहतोय. रेडी होत आहे षटकातील पुढील बॉल. ऋषिकेश गोलंदाजी मार्कवरती. शॉर्ट बॉलचा वापर. लेग कटर इथे चेंडूवरती हलक्याशा हाताने बोट फिरवली जणू काही. ऋषिकेश याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं षटक राहिलंय. आपण षटक अनुभवत आहेत. हे तिसरं चालू आहे सांघिक आणि वैयक्तिक. पहिल्या षटकात आलेलं असताना ऋषिकेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. गोलंदाज मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल इथे शरीरापासून आपण जर पाहिला तर लांब फेकलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. षटकाची झाली समाप्ती. अगदी 3 षटक फेकून झाल्यात. धावसंख्या आहे फलकावरती ती म्हणजेच 23 रन्स ऑन दी कार्ड. घेऊया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या मध्ये जिथे शेवटचं षटक हाताळण्या करता आपण बोलूयात. यापुढील सामना चला दोन्ही संघाचे कर्णधार जयनुमान मानवी संघाचा कर्णधार आणि वाघोबा स्पोर्ट्स लाखिवली संघाचा कर्णधार. आपल्या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण हे जेव्हा षटक संपेल, जेव्हा 4 षटक समाप्तीला येतील तेव्हा आपण टॉस का बॉस तिथे येणं गरजेचं आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रमोद पाटील आल्यात. आई गावदेवी बेलवाडी संघातून बिलॉंग करतो ते सध्या गोलंदाजी मार्गवरती आल्यात. शेवटचं षटक हे प्रगतीपथावरती आहे. लांब फेकला इथे जर पाहिलं तर खूप बाहेर आहे ऑफस्टंपच्या. पंच वळून दर्शवत आहेत. वाईटचा इशारा करत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये महेंद्रजी गरेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी राहिली आजच्या दिवसामध्ये.
खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत. तर पहिला दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवत आहेत. षटकातील पुढील बॉल, चांगला बॉल खोलवर टप्प्याची डिलिव्हरी इथून हाताळून झाले गोलंदाज प्रमोद पाटीलच्या माध्यमातून. चांगले षटक राहिले आतापर्यंत. इथून आईगावदेवी बेलवाडी संघाचा जर विचार करायला हवा, अतिशय रोखून ठेवले फलंदाजी करणाऱ्या संघाला. इथून जर पाहिला तर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून नक्कीच होते आणि तेच इथे बेटर ठरत असताना पाहायला मिळत आहे. शॉर्ट बॉल पूल केलाय जिथे क्षेत्ररक्षक डीपमधनं आल्यात. चेंडूवरती झेपावले होते, झेल सोडलाय. अगदी इथून जर पाहिला तर 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसरीचा प्रयत्न चालवलाय. तिसरी धाव पूर्ण होईल का? तर नाही होणार. इथे मिळाय तिसरी धाव घेताना अपघात झालाय. रनआउटच्या स्वरूपात आले विकेट. खेळाडू बाद. नवीन फलंदाजी करण्यासाठी रोहित आल्यात फलंदाजी करण्यासाठी. षटकातील पुढील बॉल, शॉर्ट बॉल ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अगदी आपण जर पाहिलं तर फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये मारण्याचा प्रयत्न चालवला होता. इथे सक्सेसफुल ठरले गेले नाही आहेत. अपयशी आल्यात या फटक्यावरती. तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असायला हवी. तुमच्याकडे बिग हिट हे करायचं असेल तर बॉडी लँग्वेज ही तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हवी असते. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चालवला. इथे टीममधून खेळाडू आहेत मिडॉनचे. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पुन्हा एकदा डोक्यात ठरेल. मिळाले विकेट. खेळाडू तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू दी पवेलियन गॉन. नवीन फलंदाज कैलास शेदड फलंदाजी करण्यासाठी गेल्यात. चेंडू आतापर्यंत जर पाहिल्यात तर फेकून झालेत. एकंदरीत 4 बॉल, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. अखेरच्या षटकातील पहिली इनिंग आपण अनुभवत आहेत. इथे आपण जर पाहिल्यात तर बॅट्समन रेडी नव्हते. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती वळावं लागेल गोलंदाजाला. गोलंदाज आपण पाहतोय चांगली कामगिरी राहिले. प्रमोद पाटील आईगावदेवी बेलवाडी संघातून बिलॉंग करतोय. इथे या लेग कटर वापरण्याचा प्रयत्न चालवला होता. इथे जर पाहिला तर ऑप्शनच्या बाहेर आहे. पंच वळून दर्शवत आहेत. पुन्हा एकदा पण जर पाहिला तर एक्सरसाइजचा मौका मिळतोय. पंचांना वाईटचा इशारा. धावसंख्या वाढेल. अवंतरी रीतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28-28 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल, चांगला बॉल टाकलाय म्हणता येणार नाहीये. इथे जर पाहिला तर वाईटचा इशारा आलाय. पुन्हा एकदा या षटकामध्ये जर विचार केलात ना अवंतरित्या खूप साऱ्या धावा येत आहेत. अवंतरित्या इथे पण प्रमोद पाटीलला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील बॉल रेडी होत आहेत राईट मोड द विकेटने. चांगला बॉल हाताळलाय. टॉप पिच लागलाय. क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि बॉल थांबणार नाहीये. निघून गेला मागे. तोपर्यंत जर फिल्डिंग करतील तोपर्यंत मिळाल्या 2 धावा. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धावेचा प्रयत्न चालवला होता. इथे थांबवलं जात आहे. दुहेरी धावावरती समाधान व्यक्त करतील. धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजेच 31 रन्स ऑन दी कार्ड. 31 धावा फलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे या पहिल्या इनिंग मधील. 4थ्या षटकाचा शेवटचा बॉल बाकी. ऑन साईडला बिग हिट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू जजमेंट घेत आहेत. कुठली चूक करणार नाहीयेत. मिळाले अखेरच्या बॉलवरती विकेट. षटकाची झाली समाप्ती. 4 षटक समाप्तीला आल्यात. धावसंख्या फलकावरती एकंदरीत 31-32 धावांचं हे लक्ष हे समोर ठेवले गेले. थँक्यू. थांबवतोय. या पुढील सामना जय हनुमान मांडवी संघाचा कर्णधार आणि वाघोबा स्पोर्ट्स लाखिवली संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण या सर्व दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच या जिथे टॉस का बॉस मध्ये आपण नाणी फिकिंग करून घेणार आहोत या पुढील सामन्याची. जय हनुमान मांडवी संघाचा कर्णधार आणि वाघोबा स्पोर्ट्स लाखिवडी संघाचा कर्णधार आपण या.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. टॉस बॉक्समध्ये आपण पाहू शकाल बागोबा स्पोर्ट्स लाखिवली आणि जय हनुमान मांडवी. मी विनंती करेन टॉस बॉक्समध्ये जॉईंट होण्याकरिता आदरणीय सन्माननीय संजयजी घरत, एक गूढ व्यक्तिमत्व, विद्यमान उपसरपंच शिवनसई आणि ज्यांच्या माध्यमातून 40+ क्रिकेट हे सुद्धा खूप उत्तम दर्जाने अगदी हाताळलं गेलंय, ते जर संजयजी घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल या ठिकाणी टॉस. हेडचा कॉल आहे अँड दॅट्स अ टेल. सो टॉस जिंकलाय जय हनुमान मांडवी या संघाने. संजयजी घरत त्यांना विनंती करतो की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. टॉस वन झालेत, निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करायचं आहे. आज संघामध्ये कुठले कुठले खेळाडू अगदी पाहायला मिळणार आहेत? मयूर आहे, श्रेयका स्वतः आहेत आणि गुरेश. कसं वाटलं एकंदरीत या मैदानावर येत असताना हे सुंदर असं आयोजन? रुपेशजी बागे यांचं कौतुक कसं व्यक्त करशील? खूप छान आहे. खूप छान आयोजन आहे. ज्या सुंदर पद्धतीने हे व्यासपीठ निर्माण करून दिले, तर आज या संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न असेल मांडवी संघाचा? हो असेल. काय म्हणशील संघाला आज कशा पद्धतीने एफर्ट द्यायला पाहिजेत? सगळ्यांनी 100% द्यायचं आहे. 100% द्यायचे आहेत. जे शिरीजी सालकर स्वतः आहेत तुमच्या संघामध्ये, एक चांगल्या पद्धतीने कामकाज त्यांचं सुद्धा आहे, त्यांच्याबद्दल काय म्हणशील? त्यांच्यामुळे आम्ही इथे खेळतो येतात, तेही आमची टीम बीम भरतात. नक्कीच ओनरशिप सुद्धा त्यांच्याकडनं आहे आणि ते गोड व्यक्तिमत्व शिरीजी सालकर यांच्याबद्दल आपण मनोगत व्यक्त केलं. थँक्यू सो मच. जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंग. आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे या 4 षटकांमध्ये. काय टोटल माइंडमध्ये आहे? 40+. कसं वाटलं एकंदरीत त्या मैदानावर येऊन? खूप छान वाटते. आणि आज जे खेळण्याचं तुम्हाला या ठिकाणी एक बेनिफिट मिळालं आहे, त्याचा फायदा कसा उचला संघाला काय सांगशील? संघाला सांगेन का 100% द्या. 100% द्या. कसं वाटतं एकंदरीत ट्रॉफीज आणि हे जे आकर्षित करणाऱ्या ज्या बक्षिसं ठेवल्यात, रुपेशजी बागे यांचं कौतुक कसं व्यक्त करशील? खूप छान आहे. खूप छान. समजा काही छान असं मात्र म्हणणं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकाल कर्णधार. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलाय. जय हनुमान मांडवी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट असा निर्णय घेतलाय आणि जिथून वाघोबा स्पोर्ट्स लाखिवली संघ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा आपण या ऐकूयात शाहिद शेख यांचा आवाज या ऑनगोईंग मॅच करिता. थँक्यू सो मच कॅमेरामॅन प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क. थँक्यू आदेश सर. आपण पाहतोय दुसऱ्या इनिंगमध्ये जिथे आपण वळणार आहोत. गावठी स्पोर्ट्स बाताणेपाडा 5117 आयोजित माजी आमदार चषक 2025 आपण सर्वजण पाहतोय आणि हा सलग पहिला दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या इनिंग करता आपण वळतोय जिथे आपण जर पाहिलात तर 32 धावांचं आव्हान हे समोर ठेवलंय टीम आई गावदेवी पेलवाडी संघासमोर. फलंदाजी करण्यासाठी फलंदाज आल्यात सूरज पाटील आणि त्यांच्या जोडीने ऋषिकेश पाटील. ही मैदानामध्ये जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज रेडी झाल्यात प्रशांत जनाडे. गोलंदाजी मार्गवरती आणलं जातंय. पहिलं षटक हे प्रगती पथावरती आणत असताना पाहायला मिळत आहेत. दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि या दुपारच्या सत्रामध्ये अनेक प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद लुटण्यासाठी आलेत या मैदानावरती. त्यांचंही करूयात आपण सहर्ष स्वागत. शिवनसई गावातून दिलदार व्यक्तिमत्व देखील इथे उपस्थित झाले आहेत. सन्माननीय संजयजी घरत असतील, त्यांच्या सोबतीने राजेशजी घरत असतील, राहुलजी यादव असतील, हे सर्वजण आपल्याला शिवनसई गावातून इथे येत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. मॅचचा आनंद लुटत असताना देखील पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू वातावरण झाला जिथे पहिल्या बॉलवरती 2 धावा कन्वर्ट केल्यात. धावसंख्या फलकावरती 2 रन्स ऑन दी कार्ड. श्री गणेश झालाय टीमचा फलंदाजी करण्यासाठी टीमचा आपल्याला पाहायला मिळतात. सूरज पाटील स्ट्रायकिंग एंडला आहेत. फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. फिल्डिंगची व्यूहरचना आपण इथून जर पाहिली तर डीपमध्ये 2 खेळाडू बाहेर आपल्याला 38 सर्कलच्या पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील बॉल ऑन साईडला चांगला स्ट्रोक आहे. बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे, निघून गेलाय 6 धावन करता. घड्याळात वाजलेत 1:43. कदाचित विरारवरनं 1:43ची लोकल असते, तीच लोकल पकडायची होती. आलाय षटकार 6. आपल्याला फिरायचं वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. या क्रीडांगणावरती आपण पाहतोय माजी आमदार चषक 2025. एक सुसज्जित असं वातावरण मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. त्याच षटकातील पुढील बॉल
आखू टप्प्याचा बॉल होता, त्याला ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चालवला होता. इथे आपण जर पाहिलं तर चांगली लेंथ आता झाले गोलंदाजीच्या माध्यमातून. कमबॅक करणं हे गरजेचं असतं आणि ते कमबॅक करून दाखवलंय गोलंदाजाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे पहिले बॉल हाताळले गेले त्या प्रकारे आता सध्या राईट आर्म राऊंड द विकेटने आलेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत होते. इथे काहीसरी आपण जर पाहिला तर विचार विनिमय करायला भाग पडलं आणि राईट आर्म राऊंड द विकेटने आलेत. शॉर्ट बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, इथे क्षेत्ररक्षक आले होते, चेंडूवरती झेपावले होते, चुकी करतायत आणि चुकीचं भुगतान इथे आपल्याला नक्की पाहायला मिळेल. कारण काय, तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे आणि त्या पद्धतीची क्षेत्ररक्षण इथे होत नाही आहे. इथे जर पाहिलं तर एक सोपा झेल धरतीला दान केला जातोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळत आहेत. सूरज पाटील आपण जर पाहिला तर लेफ्ट हँडेड बॅटर आहे. आता सध्या राईट हँडेड बॅटर ऋषिकेश पाटील या खेळाडूचा जर विचार केला तर आईगावदेवी बेलवाडी संघातून नक्कीच मोठा विचार आहे. या खेळाडूकडे गुणवत्ता आहे, तो गुणवत्ता सिद्ध करेल का हे मैदानात आपण ते देखील पाहणार आहोत. रेडी होत आहेत सूरज. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत कट केलाय, ऑफ साईडला चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये कुठलाही खेळाडू नाही आहे. चेंडू दंडन करत निघून गेलाय. 4 धावन करता थर्ड मॅन क्षेत्राला बीट करत आलाय चौकार. 4 दरी वर्षाची वर्षाला आई गावदेवी माती, आई गावदेवी माती. थँक्यू. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ इथे दर्शवलंय ऋषिकेश पाटील. आपण पाहतोय मॅन इन फॉर्म खेळाडू आहे, त्याच्याकडे काबिलियत आहे आणि ते काबिलियत सर दर्शवून दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. बॉल निघून गेला पुन्हा एकदा फाईन लेगला निघून गेलाय. 4 धावन करता मागील बॉल थर्ड मॅनला, तर हा बॉल फाईन लेगला खेळला. 4 धावन करता ऋषिकेश पाटीलच्या बॅटमधनं दुसरा चौकार. बॅक टू बॅक. थँक्यू. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर भरपूर समाचार घेतल्यात प्रशांतच्या गोलंदाजी वर्कवरती. इथून जर पाहिला तर बॅटिंग स्टान्सवरती 2 खेळाडू पाहतोय, त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी राहिलेत. पहिला जर षटकात विचार केला तर एकंदरीत 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 17 धावा पहिल्या षटकात कुठून काढल्यात. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज प्रतीक गोंड सध्या गोलंदाजी मार्गवरती आलाय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आमंत्रित केलंय. जबाबदारी ही स्वीकारावी लागेल. जबाबदारीचं टॉनिक जर पिळालं तर कुठलाही खेळाडू असो तो जबाबदारीने खेळत असो मैदानामध्ये. इथे जबाबदारी खेळून आपण जर पाहिलं तर आपल्या संघाला बलकट करावं लागेल. रेडी होत आहेत षटकातील पहिला बॉल ऑन साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. नोचा इशारा आलाय. इथे फिल्डिंगमध्ये चुकी झाली आणि चुकी होत असताना आपण जर पाहिलात तर नोचा बॉल इशारा आलाय. या पुढील बॉल फ्री हिटचा सिग्नल देखील आपल्याला पाहायला मिळेल. ही स्पर्धा आहे सुपर हिट. पुढील बॉल फ्री हिट. पहिलाच बॉल वेगळ्या पद्धतीने हाताळला गेलाय. नो बॉलच्या पद्धतीने आपण पाहतोय. कदाचित एका साईडला 3 खेळाडू असल्या कारणाने 4-5चा कॉम्बिनेशन आहे आणि एका साईडला 3 खेळाडू असल्या कारणाने हा बॉल नो बॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पहिल्या षटकात एकंदरीत 17 धावा आला गेला. प्रतीक नवीन षटक हाताळण्यासाठी आले. त्याच्याच पहिल्या बॉलवरती इथून जर विचार केलात तर अगदी पहिल्याच बॉलवरती फिल्डिंगच्या पद्धतीने नो बॉल आलाय. धावसंख्या 18 रन्स, 18 धावा फलकावरती आहेत. टार्गेट 32 धावांचं आहे. 32 रनचं हे आव्हान समोर ठेवत असताना पहिल्या षटकात भरपूर समाचार घेतल्यात फलंदाजी करणाऱ्या संघाने. रेडी होते षटकातील पहिला बॉल करण्यासाठी गोलंदाज. शॉर्ट बॉल ऑन साईडच्या दिशेने पुल करण्याचा प्रयत्न चालवला. इथे डीप मधून खेळाडू आलेत.
चेंडू आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने अडवलाय आणि जोपर्यंत थ्रो वरती मिळाले एक सिंगल आणि या सिंगलच्या द्वारे धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 19 रन्स 19 धावसंख्या हे फलकावरती आहे. 1.1 चेंडूचा खेळ समाप्तीला आलाय. धावसंख्या 19 या आकड्यावरती आपण पाहतोय. माजी आमदार चषक 2025 गेल्या वर्षी देखील स्पर्धा ही खूप चांगल्या पद्धतीने लढली होती. या येणाऱ्या वर्षामध्ये आपण जर पाहतोय आणि ही स्पर्धा देखील तेवढ्याच त्याच्या उत्तम पद्धतीने आपल्यालाही घडत असताना पाहायला मिळते आहेत. रेडी होत आहे. षटकातील पुढील बॉल प्रत्येक गोलंदाजी मार्कवरती आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी लॉंग लेग आणि फाईन लेग मध्ये मारण्याचा प्रयत्न चालवला होता. इथे सक्सेसफुल ठरले गेलेले नाही आहेत. आपण जर पाहिला तर चांगली बॉलिंग इथे आदळत असताना पाहायला मिळते आहेत. रेडी होत आहे. षटकातील पुढील बॉल गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज प्रतीक आपल्या षटकातील तिसरा बॉल हाताळण्यासाठी लोवर फुल टच बॉल ऑन साईडच्या दिशेने कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आपण जर पाहिला तर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड जर खेळला असता तर कदाचित यश मिळालं असतं या फटक्यामध्ये. परंतु इथून जर पाहिला तर ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न वारंवार चालवलाय फलंदाजाच्या माध्यमातून आणि त्यामध्ये अपयशी ठरल्यात. षटकातील पुढील बॉल गोलंदाज प्रतीक रेडी होत आहेत. ऑन साईडला चांगला स्ट्रोक आहेत बॅट्समनच्या बॅटमधनं अर्थात ऋषिकेश पाटीलच्या बॅटमधनं. षटकार आलाय. नाशिकची मिसळ आणि मुंबईची भेळ. नाशिकची मिसळ मुंबईची भेळ. आता आली आहे ऋषिकेश दादाची भेळ. ठोकलाय षटकार 6. काय स्ट्रोक होता. पायातला बॉलला सही दिशा दाखवली आणि बॉलला अगदी फेकून दिल्यात. डीप स्क्वेअर लेगच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय सिक्स ऋषिकेशच्या बॅटमधनं. षटकातील पुढील बॉल गोलंदाज रेडी होते प्रतीक. रिव्हर्स स्ट्रोक रिव्हर्स अफलातून दर्जाचा. टायमिंग एवढा प्रॉपर नाही आहे तरी देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. थर्ड मॅनला बीट करत आलाय पुन्हा एकदा चौकार 4. थँक्यू. धावसंख्या फलकावरती 29 या आकड्यावरती. विजयाकरता 3 धावांची गरज बॅटिंग करणाऱ्या संघाला. ऑन साईडला खेळलाय बॉल. गेम फिनिश होईल का हा प्रश्नचिन्ह राहिला होता आणि झाले गेम फिनिश. ठोकलाय ऋषिकेशच्या बॅटमधनं 6.